झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मास्तरीनबाई ठीक आहेत ना? काय काय बोलणं झालं तुमचं मला जरा सगळं सांग। टेन्शन घेतलं नाही ना त्यांनी शाळेत जो काय राडा झाला त्याचं? अरे नाही रे, त्यांनी टेन्शन नाही घेतलं। उलट तू जो मार्ग सुचवलायस ना त्यामुळे सगळे टेन्शन फ्री झाले आणि तू काही झालं तरी शाळा बंद करणार नाहीस म्हणून वहिनी खूप खुश होत्या। हां अरे खूप बोलल्या माझ्याशी। काय काय बोलल्या? काय काय झालं सांग मला, सगळं 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 सांग। अरे मी सांगितलं की तुला। काय नाही नाही डिटेल सांग की, पूर्ण पहिल्यापासून सांग की। तू म्हणलास की शाळा बंद होऊ देणार नाही, सांगितलंस ना? मग त्याच्यावर काय म्हणलं? खात्री आहे म्हणल्या का? हो म्हणाल्या। हां अधिपतीचा याच्यामध्ये काही संबंध नाही म्हणून सांगितलंस ना तू? होय। मग त्याच्यावर त्या काय म्हणल्या? माहिती आहे म्हणल्या? म्हणजे आणि ते सांगितलंस ना की तुम्हाला वाईट वाटेल असं काही सुद्धा होऊ देणार नाही, हे महत्वाचं सांगितलंस ना? हो सांगितलंय मी। मग म्हणल्या ना माझा विश्वास आहे असं म्हणल्या ना? काय सगळ्यांचं मी सांगतोय, म्हण सांग की मला पटपट। अरे तू तेच सारखं रिपीट करतोय, 17 वेळा तेच रिपीट केलंयस तू। अरे रिपीट म्हणजे मला सांग, शब्द ऐकायचं रे ओंक्या, समजून घे माझी कंडिशन तू भावा, सांग की मला काय ते। आणि त्या म्हणल्या ना की आमचं बोलणं राहिलं अजून बाकी, असं म्हणल्या काय ते तुला? हो असंच म्हणाल्या। आणि काय त्यांना तुला काहीतरी सांगायचंय, भेटायचं पण आहे। हा अरे त्या दिवशी पण त्या मला म्हणत होत्या बरं, काय काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे, माझ्या पोटात महत्वाचं रहस्य आहे म्हणल्या। काय मला कळलंच नाही। ह्याच्या आधी पण आम्ही 2-3दा भेटलो, जेव्हा भेटतोय ना तेव्हा असं बोलणं सुरू होतं, काहीतरी काम घडतंय आणि मला तिथनं निघावं लागतं रे, नीट बोलणंच होत नाही आमचं। काय सांगायचं असेल बरं त्याच मी? असेल काहीतरी महत्वाचं। हेच की काय महत्वाचं असेल, पण मला कळलं पाहिजे ना त्यांना काय सांगायचंय। बया 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 ताई, ऐकलंच ना अधिपती काय म्हणले ते? अगं एवढं समज झालंय तरी मी ते मास्तरनीचीच बाजू घ्यायलेत। आणि बघ की तिच्यासाठी माझ्याशी वाद घातलाय। एवढं काय कौतिक आहे त्या शाळेचं? ताई अगं तू शाळा बंद करायचा निर्णय घेतलायस नव, मग तुला सपोर्ट करायचा नव, तर नाही ते कुणाला सपोर्ट करतायत? त्यांच्या बायकोला। आणि बायकोला काय तर आहे का त्यांच्याबद्दल? अगं ताई घर सोडून गेल्यापासून त्या मास्तरनींना साधी चौकशी बी केली नाही का त्यांची? आणि हे मात्र तिच्या बाजूने आपल्याशी लढालेत। ताई आता आपण कुठल्या शब्दात त्यासनी सांगायचं का तुम्ही जेवढं प्रेम करताय त्याचा 1% बी तुमच्यावर प्रेम नाही त्या मास्तरनीचं? सोडून द्या म्हणाव तिचा नाद। ताई अगं आपण अधिपतीसनी समजवायला पाहिजे, कारण तुला सांगू अधिपतींचं लक्षण काही खरं दिसत नाही बघ। जेव्हा अधिपती तिला भेटून येतात का नाही तेव्हा ती आपल्यावर चिडचिड करतात बघ। तू ऐकलंस ना मगाशी कशा मास्तरनीची वकिली करत होते ते? काय तर म्हण म्या तिला काहीतरी बोलली असेल म्हणून ती मला काहीतरी बोलली असेल। ताई अगं म्या तिला कशाला काय बोलायला जाऊ? आणि काय म्हणले अधिपती का मास्तरनीला जेलात टाकू नका, म्हणजे तिला जेलात टाकलं तर तुझं लगीन होणार नाही? अगं ताई असं थोडीच होणार आहे। तुला सांगू ताई, बायकोला वाचवायचंय म्हणून ते समजा असं बोलायलेत। दर येळेला ते का नाही मास्तरनीला शेप करायला बघतात। ताई तुला सांगू, जेव्हा तिला कळलं असेल का नाही का तू शाळा बंद करायलीस तेव्हा ती मुद्दामून गेली असेल बघ अधिपतीसनी भेटाय, आणि काय 4 आसव गाळले असतील। अधिपतीसनी लगेच दया येते ग, आपले अधिपती भोळे आहेत, त्यासनी काय बी कळत नाही ग। ताई तुला सांगू, ती मास्तरनीनं का नाही अधिपतीसनी तुझ्याबद्दल बी काहीतरी भडकवलं असेल बघ। म्हणजे बघ की अधिपती कशी बोलत होती तिच्या साईडनं। ताई तुला सांगते ताई अगं तिला तर आता कशाचीच भीती राहिली नाही, पण तुझी तर नाहीच नाही। मला म्हणते कशी का मी बघतेच म्हण त्या भुवनेश्वरी मॅडम शाळा कशी बंद करतात ते, त्यासनी काय वाटलं त्या मालकीन आहेत म्हणून काय बी करतात? मी शाळाच नाही बंद करून देणार, कारण म्या बी त्या शाळेची मालकीन आहे म्हण, असं म्हणली अगं ताई ती। ताई ती मला म्हणते कशी का म्या सूर्यवंशीच्या घराची ऑफिशियल सून आहे, त्यामुळं भुवनेश्वरी मॅडम पेक्षा जास्त हक्क माझा आहे म्हण या घरावर आणि या शाळेवर। भुवनेश्वरी मॅडमने किती बी ठरवलं तरी बी त्या शाळा बंद करू शकणारच नाहीत, असं बी म्हटली ताई ती। असं म्हणले वय ते? अगं वय ताई असंच म्हणली। त्या काय माझ्या मनाचं सांगते का? तू सांग तिच्यात का नाही एवढा माज आलाय का नाही, काय विचारूच नगस। कारण तिनं माहित आहे का तिनं काय बी केलं तरी अधिपती तिच्याच बाजूने उभं राहणार। तिनं काय केलं असेल, 4 आसव गाळले असतील आणि मग काय अधिपती लगेच पालटले आणि तिची बाजू घ्यायला लागले। ती बोलली असेल शाळा बंद होऊ देऊ नका, मला लई त्रास व्हायलाय, आणि मग काय तिच्यापेक्षा जास्त त्रास अधिपतीसनी झाला असेल। बघ ताई तिची बाजू मांडायला आपल्याकडे आलंच का नाही ते? ताई तुला सांगू, ती मास्तरीन का नाही दिसती तशी साधी बोळी नाही, लई आतल्या गाठीची आहे बघ। ती का नाही समजा प्लॅन करून असते बघ, म्हणजे बघा राहते ती तिच्या घरला पण समजा लक्ष इकडं असते। ती जेव्हा भेटत असेल का नाही अधिपतीसनी तेव्हा काहीतरी चेटू करते बघ, म्हणून अधिपती आपल्याशी असं वागतात। ताई तुला सांगू,
तिचा प्लॅन काय असेल का अधिपतीला आपल्यापासून लांब करायचा आहे. दुर्गे थोपाडाला येईल ते बोलू नकस. असं कशापायी करेल ती? हे बघ आत्ते, मी जे खरं आहे का नाही तेच सांगायला. आज मी बघून आले तिचा तोरा. अगं म्हणून तर म्हणते ना मी. आणि आत्ते, आता तू तिची बाजू घेऊ नगस. तुला माहिती का ती कसली बाई आहे ते? ती शिकली आहे ना व. मला कशी म्हणते माहिती का भुवनेश्वरी मॅडम शिकल्या नाहीत ना व, मग त्यासनी काय कळणार आहे शिक्षणाचं महत्व. म्हणून म्हणून त्या शाळा बंद करतात असं मी म्हणली ताई. त्यांचं डोसकं का नाही फायद्या तोट्याच बघतात, कारस्थानाचं बघतात. कारस्थान कशी करायची अशी करायची याच डोसकं आहे म्हणत त्यांना. अगं ताई ती सारखं का नाही तुला अडाणी असं म्हणत होती. मग मला जे काही राग आला का नाही तिचा, मग मी लई बोलले बघ तिला. ताई अगं मला असं वाटलं का अधिपतीने हे समजा ऐकल्यावर का नाही अधिपतीला राग येईल, ते आपल्या बाजूने बोलतील. पण नाही ग ताई. आणि मला ताई असं बी वाटलं का ते लगेच मास्तरनीकडे जात्याल आणि त्यासनी जा विचारत्याल का आमच्या आईसाहेबांबद्दल तुम्ही असं बोललासच कशा म्हणून. पण नाही ताई, उलटा आपल्याशीच भांडायलेत. हा, आणि त्यांच्या बायकोच्या बाजूनच बोलायलेत ते. ताई तुला सांगू, मला तर असंच वाटायलंय त्यासनी आपली काय बी काळजीच नाही. फक्त त्यांच्या बायकोचीच काळजी आहे. तिला काय होऊ नये, तिची शाळा बंद होऊ नये म्हणून किती रक्त आटवायलेत. ताई ते कसे म्हणले का तुम्ही शाळेकडे लक्ष देऊ नका, शाळेचं म्या बघतो, तुम्ही फक्त लग्नाकडे लक्ष द्या, कारण ते जास्त महत्वाचं आहे. मास्तरीन बाई इकडे आल्या पाहिजे परत. बघ ताई, त्या मास्तरीला का नाही शाळेच्या गोष्टीवरनं त्रास झाला तर ती येणार नाही इकडं. म्हणजे काय का तुझं लगीन रद्द होणार आणि ते नगाय त्यासनी. पण ताई तू सांग, हे काय म्हणणं झालं वय? ती कोण एवढी मोठी लागून गेली आहे तिच्या म्हणण्याप्रमाणे समज करायला? ताई ऐकतेस नव तू मी काय म्हणाले ते? दुर्गे जरा थंड घे. आम्हाला जे ठाव आहे ते पुन्हा पुन्हा कशापायी सांगतेस तू आम्हाला? आणि तुला तुझं काम धड जमलं नाही त्याचा राग तू मास्तरनीवर कशापायी काढतेस? तुला आम्ही काय सांगितलं होतं? गपचूप शाळेत जायचं, शाळेची प्रॉपर्टी दाखवायची आणि परत यायचं. कशाला त्या मास्तरनीशी वादावादी करत बसलीस? अगं ताई मी प्रॉपर्टी दाखवायलाच गेले होते, पण आम्ही गेल्या बघितलं असं समजा घोळका आणि घोषणा देत होते का समजी जण. आणि तुला सांगू मास्तरीने का नाही मुद्दामून मला शाळेत जाऊ दिलं नाही. ताई बघ की अधिपतीसनी बी वाटतंय शाळा बंद होऊ नये म्हणून तर ते आपल्याशी असं बोलत होते ना. पण ताई तू त्यांचं काय बी ऐकू नगस बर का. तू जे ठरवलेस का नाही तेच कर. ताई तू शाळा बंद कर आणि त्या मास्तरीला असा काही धडा शिकवू की नाही का आयुष्यभर तिनं लक्षात ठेवलं पाहिजे. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज